औषधी आणि सुगंधी वनस्पती विषयक धोरण जाहीर होणार. आणि देशातील प्रमुख धरणातील पाणी साठा समाधानकारक. नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रात मी श्वेता सोपारकर आपलं स्वागत करते. आणि आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त. आयुष मंत्रालयाच्या अधीनस्थ राष्ट्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती मंडळाचा समावेश होतो. या मंडळाच्या वतीनं औषधी आणि सुगंधी वनस्पती विषयक धोरण येत्या काळात जाहीर केलं जाणार आहे. त्यावर शिफारसी आणि चर्चेकरिता 19 आणि 20 जानेवारीला एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन दिल्लीत करण्यात येणार आहे. त्यासाठी अंजन गावसुजी इथल्या औषधी आणि सुगंधी वनस्पती अभ्यासक विजय लाडोळे यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. फेडरेशन ऑफ मेडिसिनल प्लांट अँड एरोमॅटिक प्लांट स्टेकहोल्डर यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. देशातील प्रमुख 11 धरणात 85.97 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा धरणातील एकूण क्षमतेच्या 54% असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 27.4% अधिक असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगानं दिली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यानं धरणात पुरेसा पाणीसाठा आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा समाधानकारक आहे. मान्सूनमध्ये प्रमुख धरणात 74% पाणीसाठा झाला होता आणि आता रब्बी हंगामासाठी या पाण्याचा उपसा केला जात असल्याची माहितीही केंद्रीय जल आयोगानं दिली आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पांगारिया यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सरपंच परिषद नुकतीच पार पडली. समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी यावेळी महाराष्ट्राच्या आदर्श गाव योजनेसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. विकास योजना जर खेड्यापाड्यापर्यंत पोहोचायच्या असतील तर ग्रामविकास आणि कृषी या दोन्ही घटकांना एकत्र यावं लागेल. तसंच तलाठी आणि ग्रामसेवकांना एका व्यवस्थेत आणून कृषी सहाय्यकाला ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत आणावं अशा महत्त्वपूर्ण शिफारसी यावेळी नीती आयोगासमोर करण्यात आल्या. राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान भक्कम करण्यासाठी नीती आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं होतं. सुरू असलेले सिंचन प्रकल्प आणि भविष्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसाठी बंद नलिकेने पाणी वितरण करण्याच्या धोरणाचा शासन आदेश जारी झाला आहे. यापुढे सुधारित नलिका वितरण प्रणाली स्वीकारताना प्रशासकीय मान्यतेची गरज पडणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारनं 2017 पर्यंत पाणी वापराची कार्यक्षमता 20% वाढवण्याचं निश्चित केलं आहे. राज्यातील लघुवितरिका आणि पाटचाऱ्यांसाठी पाईप वापरल्यास 25% पाणी बचत होईल असा सरकारचा मानस आहे. बंद नलिकेतून पाणी पुरवठा केल्यास बाष्पीभवनामुळे होणारे पाण्याचं नुकसानही टाळता येणार आहे. आणि आता पाहूयात बाजारभाव. जाणून घेऊया औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. भेंडी कमाल 2500 रुपये प्रति क्विंटल, किमान 2000 रुपये प्रति क्विंटल. कारली 2800, 2000. वांगी 800, 600. फ्लावर 500, 400. गाजर 1200, 1000. शेवगा 5000, 3000. द्राक्ष 7500, 5500. डाळिंब 4500, 1500. पेरू 1800 आणि 1000. बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि आता जाणून घेऊयात हवामानाचा अंदाज. नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. तसेच पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी कोकणात कलिंगड पिकामध्ये मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच
कार्बेंडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात वेलीच्या बुंध्याशी ओतावे. कलिंगड वेलीच्या सभोवती सुक्या गवताचे किंवा प्लास्टिकचे आच्छादन करावे. मध्य महाराष्ट्रात वेलवर्गीय भाज्यांमध्ये फुले व फळधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यांना काठीचा आधार द्यावा व बाजूने माती लावावी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी रक्षक सापळे हेक्टरी 4 या प्रमाणात लावावेत. भाजीपाल्यावरील रोग टाळण्यासाठी बुरशीनाशक म्हणून डायथेनेम 45चा वापर करावा. मराठवाडा विभागात रब्बी ज्वारीवरील चिकट्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 EC 10 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात काळा मावा याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 EC 13 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाणी किंवा ॲसिफेट 75 SP 16 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाणी उपलब्ध असल्यास करडई पिकास तुषार सिंचन पद्धतीने 2 ते 2.5 तास पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. हळद पिकाच्या काढणीस साधारणतः फेब्रुवारी महिन्यात सुरुवात होते. काढणी करण्यापूर्वी 15 दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हंगामी ऊस लागवडीसाठी 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे. उशिरात उशिरा पेरणी केलेल्या हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस 25% प्रवाही 25 मिलीलीटर किंवा प्रोफेनोफॉस 40% प्रवाही 25 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विदर्भात गहू पिकावरील करपा व तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब हे बुरशीनाशक 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या कराव्यात. जवस पिकावर अल्टरनेरिया ब्लाइट या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब 25 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. मोहरी पिकावर भुरी, पांढरा तांबेरा व करपा या रोगांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी मँकोझेब हे बुरशीनाशक 30 ग्रॅम 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावे. धन्यवाद. आणि आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 21 अंश सेल्सिअस. पुणे 29, 15. नागपूर 27, 11. औरंगाबाद 29, 14. सोलापूर 31, 16 आणि नाशिक कमाल 29, किमान 13 अंश सेल्सिअस. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. महाराष्ट्राची ओळख ही कृषी औद्योगिक महाराष्ट्र अशी आहे. अनेक फळपिकांनी महाराष्ट्रामध्ये ठसा उमटवला आहे. परंतु द्राक्ष असं जे पीक आहे की केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर निर्यातीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. ह्या पिकामध्ये अनेक समस्या आहेत. वातावरणाचे बदलाचे संकट आज आपल्या समोर आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आणि अतिथंडीमुळेही या पिकाला मोठा असा फटका बसतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. कृषी अनुसंधान संशोधन परिषदच्या अंतर्गत राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र आहे जे मांजरी येथे, ज्यामध्ये द्राक्ष पिकावरती सखोल असा संशोधनाचं काम केलं जातं. त्या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर SD रामटेके आपल्यासोबत आहे. ते या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार सर, द्राक्षामध्ये अनेक समस्या आहेत. मला एक सांगा की पिंक बेरी काय समस्या आहे, त्याच्यावरती उपाययोजना कशी केली जाते?
वातावरण बदलाचा आजकाल फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण विचार करतो. यामध्ये हिवाळ्यात ज्या प्रमुख विकृती द्राक्षावर दिसतात त्यामध्ये प्रामुख्यानं पिंकबेरी ही एक विकृती आहे. पण अशा अन्य विकृती महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये मण्यांना चिरा पडणं आहे किंवा सनबर्न आहे, म्हणजे मणी तपकिरी होणं ते आहे. आणि आणखी एक याच्यामध्ये विकृती आहे ती म्हणजे उकड्या. नवीनच आपण त्याला नाव दिलेलं आहे मराठीमध्येच उकड्या म्हणून. तर अशा 4 विकृती हिवाळ्यामध्ये आपल्याला द्राक्षाच्या पिकावर बघायला मिळतात. तर याच्यामध्ये तुम्ही पहिला प्रश्न विचारला तो पिंकबेरीच्या विषयी. पिंकबेरीविषयी बऱ्याच वर्षापासून आम्ही संशोधन केलं आणि यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की पिंकबेरी हे साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला दूर करता येते. त्याच्यामध्ये जो पेपर असतो साधा पेपर याने आपण घड झाकलं पूर्ण की पिंकबेरी येत नाही. आम्ही बरेच रसायनांचा वापर करून बघितला, बरेच प्रयोग करून बघितले, आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही. पण नुसत्या पेपर झाकल्याने पिंकबेरी येत नाही असं सिद्ध झालेलं आहे. पिंकबेरी ही जेव्हा मण्यामध्ये पाणी उतरायला लागतं किंवा साखर उतरायला लागतं म्हणजे मनी सॉफ्टनेस असं आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो, त्यावेळी याला सुरुवात होते. आणि जर तापमान 10 डिग्रीच्या खाली गेलं, द्राक्षामध्ये बेस्ट टेम्परेचर हे म्हणजे जे काही द्राक्षामध्ये क्रिया ज्या काही होतात म्हणजे प्रकाश संश्लेषणाची असेल किंवा अन्न तयार करण्याची, तर ह्या ज्या क्रिया आहेत ह्या 10 टेम्परेचर पेक्षा जर जास्त तापमान असेल तर व्यवस्थित चालतात. 10 पेक्षा कमी झालं की त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स येतं, त्या क्रिया व्यवस्थित होत नाही. यातच हे जे पिंकबेरीचं जे आहे म्हणजे क्लोरोफिल जे आपण हरितद्रव्य म्हणतो त्याचं कन्व्हर्शन अँथोसायनिनमध्ये होतं आणि हे विकृती आपल्याला दिसायला लागते. जेव्हा 10च्या खाली टेम्परेचर जातं ते 1 दिवसासाठी जरी गेलं किंवा 1 तासासाठी जरी गेलं तरी पिंकबेरी येऊ शकतं. कव्हर करणं हा सर्वोत्तम त्याच्यावरचा उपाय, सर्वोत्तम उपाय आजच्या घडीला तरी हा एकमेव उपाय आपल्याला आहे. आणि बऱ्याच द्राक्ष बागायतदारांनी तो अडॉप्ट केलेला आहे, त्याने स्वीकारलेला आहे आणि बऱ्यापैकी द्राक्ष झाकली जातात. आणि त्यामुळे ही जी काही विकृती आहे आता अलीकडच्या काळामध्ये अजिबात दिसून येत नाही. तुम्ही आताच सुरुवातीला उल्लेख केला उकड्या, हा नवीच विकृती आहे आणि त्याचा मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागायतदारांना फटका बसतो, त्याविषयी काय सांगाल? ही नेमकी काय आहे? उकड्या ही विकृती अलीकडे सुरू झालेली आहे. बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली आपण विचार केला नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. आणि याच्यावर असं काही जालिम असा उपाय काही आहे नाही. याला आपण एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे ही विकृती येऊ न देणं हा एकमेव म्हणजे उपाय असं आहे असं आपण म्हणूया. तर यावरती आपल्याला असं म्हणता येईल की ही विकृती कशाने येते याच्याविषयी आपण पहिल्यांदा बघूया. तर ही विकृती जी आहे अति थंडी, अति आर्द्रता बागेमध्ये आणि सकाळी जे तापमान येतं तर ते सडनली जास्त तीव्रतेने आलं बागेमध्ये आतमध्ये शिरलं की ही विकृती येते. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याच्यामध्ये? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. याच्यामध्ये असे याचे जे काही सिम्पटम्स असे दिसतात की मनी उकळल्यासारखे दिसतात. हे उकळल्यासारखे का दिसतात मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण अति थंडी म्हणतो तर ह्यावेळी धुकं पण असतं किंवा मग जे दव असतं हे आपण असं दिसत नाही ओपन डोळ्यांनी, पण आपण हात जर फिरवला पानावरून किंवा मण्यावरून तर आपला हात भिजतो. तर ते समजायचं की हे दव खूप जास्त प्रमाणात पडलेलं आहे आणि झालं कशामुळं? अति थंडीमुळे झालेलं आहे. आणि जर आर्द्रता अशा वेळी जास्त असेल तर हे जे दव आहे नाहीसं होत नाही. आणि अशाच वेळी तापमान जास्त प्रमाणात बागेमध्ये शिरला समजा तर ते एक जी क्रिया होते ही उकळल्यासारखी होते आणि म्हणून ते द्राक्षाचे मणी उकळल्यासारखे दिसतात. म्हणूनच ह्या विकृतीला आपण उकड्या असं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये जर आपल्याला ही विकृती येऊ द्यायची नसेल तर ज्या बागा साधारणतः 80 दिवस किंवा 90 दिवसाच्या आहेत ह्या अशा बागामध्ये काय होतं, बऱ्याचदा द्राक्ष बागायतदार त्यांचे स्प्रे वगैरे झालेले असतात मण्याचा आकार वाढवण्यासाठीचे किंवा मग डिसीज मॅनेजमेंट म्हणजे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव यासाठीचे सगळे स्प्रे किंवा मग आपण काय फवारण्या झालेल्या असतात आणि द्राक्ष बागायतदारांना थोडासा मोकळा वेळ मिळतो. तर ह्यावेळी ते काय करतात की फ्लड देतात.
फ्लड म्हणजे पाठानं पाणी देणं. अच्छा. तर द्राक्ष बागेमध्ये खूप पाणी देतात आणि नॅचरली हे पाणी दिल्यामुळं ह्युमिडिटी खूप वाढते. म्हणजे सापेक्ष आर्द्रता याचं प्रमाण खूप वाढतं. आणि मी तुम्हाला सांगितलं की अति थंडी, अति आर्द्रता आणि मग जे काही सकाळी तापमान येतं त्या तापमानामुळं हे विकृती खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. तर हे जे आहे पाणी देण्याचं आपण करतो आहे, म्हणजे द्राक्ष बागायतदार करतायत, तर हे आपल्याला न देता ही विकृती वाचवता येऊ शकते. किंवा मग बाकीचं आपण करू शकत नाही. कॅनॉपी थोडीशी आपण मॅनेज करू शकतो, पण जसं अति थंडी आहे, अति थंडीला आपण फार कंट्रोल करू शकत नाही. नाहीतर मग आजकाल आपण जे प्रोटेक्टेड कल्टिवेशन म्हणतो, म्हणजे प्लास्टिक झाकणं किंवा शेडनेट लावणं, याच्यानं सुद्धा थंडी थोड्या प्रमाणामध्ये आपण कमी करू शकतो. तर अशा प्रकारे ही विकृती येते. आता याच्यावरचे उपाय जर म्हटले आपण, तर याच्यावर उपाय म्हणजे ज्या बाजूने सूर्यप्रकाश येतो, कारण हे उकळल्यासारखं होतं, म्हणून जर सूर्यप्रकाश आपण त्याला शेडनेट टाकली, म्हणजे ते कमी तीव्रतेनं आलं बागेमध्ये, तर ही विकृती टाळली जाऊ शकते. किंवा बऱ्याचदा असं बघण्यात आलंय की द्राक्ष बागायतदार त्यांचे जे ड्रिपर्स आहेत हे 2-2.5 फुटावर ठेवतात. तर ते खाली घ्यायचे. 2.5 फुटावर ठेवल्यामुळे काय होतं की द्राक्ष बागेमध्ये खूप आर्द्रता डेव्हलप होते, निर्माण होते, आणि ती आर्द्रता ह्या उकड्यासाठी मदत करत असते. तर ह्या थोड्या म्हणजे सामान्य गोष्टी आहेत. ह्या जरी आपण कटाक्षानं पाळल्या, समजा द्राक्ष बागेमध्ये करायच्या नाही असं ठरवलं, म्हणजे पाठानं पाणी देणं किंवा हे ड्रिपर्स वर आहेत ते थोडं खाली घेणं, हे जरी केलं, किंवा मग शेडनेट घातली ज्या बाजूने आपल्याला सूर्यप्रकाश येतो, किंवा सावली असं करता येईल की जेणेकरून डायरेक्ट सनलाईट किंवा मग तापमान डायरेक्ट बागेमध्ये येणार नाही. ह्या जरी उपाययोजना केल्या तरी उकड्यावर आपण नियंत्रण करू शकतो. आपण जसं सुरुवातीला उल्लेख केला की द्राक्ष मोठं गुंतवणुकीचं पीक आहे. त्या नाशिकसारख्या भागामधून 6,500 कंटेनर निर्यात होतात, गेल्या वर्षीची आकडेवारी येते. तर पिंक बेरीचं जे क्रॅकिंग होतं ती एक मोठी समस्या दिसून आलेली आहे गेल्या काही दिवसामध्ये. तर आज तर निर्यातीला तर अशी द्राक्ष जाऊच शकत नाही, किंवा स्थानिक बाजारपेठेतही त्याची स्वीकार होणं अशक्य आहे मला वाटतं. तर ही समस्या जर टाळायची असेल तर शेतकऱ्यांनी म्हणजे कशी ओळखावी ती, आणि त्याच्यावर नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे? आता मण्यांना चिरा पडणं किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला बेरी क्रॅकिंग म्हणतो, ही जी समस्या आहे, ही समस्या सुद्धा जेव्हा मी जसं पिंक बेरीचं तुम्हाला सांगितलं की पाणी उतरायला लागतं त्यावेळी हे होतं, तर ही समस्या सुद्धा त्याच कालावधीमध्ये निर्माण होते. आणि हे का होतं, सडन पाऊस पडला समजा की मुळं कार्यरत राहतात, पण वर ढगाळ वातावरण असतो, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन होत नाही, म्हणजे बाष्पीभवन जे म्हणतो आपण ते होत नाही. तर जे काही पाणी मुळाद्वारे शोषलं जातं हे मण्यातच पोहोचतं. कारण एकच, आता आपण थोडासा विचार केला याच्यामध्ये, तर सोर्स सिंक रिलेशन्स आहेत, म्हणजे सोर्स हे मुळं असतात, मुळाद्वारे पाणी शोषलं जातं आणि ते सिंकमध्ये जातं. सिंक फक्त एकच असतो, ते म्हणजे मणी. तर हे मण्यामध्येच जातात. आता मण्यामध्ये गेल्यामुळं म्हणजे जे शोषलेलं अन्नद्रव्य आहे किंवा पाणी आहे हे मण्यामध्येच डायरेक्ट जातात, तर ते बलून नाही की ज्याच्यामुळे ते आणखी व्यापू शकेल किंवा ॲडजस्ट करू शकेल. तर त्याच्यामध्ये खूप ऑस्मोटिक प्रेशर डेव्हलप होतं, म्हणजे प्रेशर डेव्हलप होतं, आपण असं जर म्हणूया दाब तयार होतो. आणि हा मण्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात दाब तयार झाल्यामुळं हेअरलाईन क्रॅक, म्हणजे असं सूक्ष्म अशी रेषा ओढल्यासारखी असा काप तिथं बसतो त्या आतमधील दाबामुळं, आणि हे मणी मग चिरा पडल्यासारखे दिसतात. तर याची जी काही लक्षणं आहेत, ही सडनली पाऊस आला किंवा आपण बागेमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी दिलं, पहिल्यांदा ताण दिला आणि नंतर खूप जास्त प्रमाणात पाणी दिलं, तर अशा वेळी ही जी समस्या आहे किंवा ही विकृती आहे ही दिसून येते. हे नेमकं टाळण्यासाठी काय उपाययोजना आहेत? हे जर समस्या टाळायची असेल तर आपल्याला पाऊस आपल्याला थांबवता येऊ शकत नाही. तर पावसाचं जे काही नैसर्गिक आहे तर ते आपण थोड्या प्रमाणामध्ये हे करू शकतो, वाचवू शकतो. जसं शेडनेट्स वगैरे आहे, बागेवर शेडनेट टाकल्या तरी तेवढ्या तीव्रतेने ते पाणी पडणार नाही. किंवा आम्ही असं जनरली सांगत असतो की बेरी क्रॅकिंग होऊ नये याच्यासाठी मुळाच्या सानिध्यात पाणी गेलं नाही पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. मुळामध्ये गेलं आणि वातावरण जर ढगाळ असेल तर ते नक्की चेहरा पडण्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. तर पहिली गोष्ट म्हणजे मुळाच्या सानिध्यात पाणी जाऊ नये. ते म्हणजे नैसर्गिक असेल, पावसाचं पाणी असेल
किंवा मग आपण ड्रीपद्वारे देत असू ते सुद्धा जास्त प्रमाणात जायला नको. ते जर आपण टाळू शकलो तर ही जी काही समस्या आहे बेरी क्रॅकिंगची तर ही येणार नाही. अलीकडच्या काळामध्ये आता आपण त्याला प्लास्टिकचा वापर म्हणतो ॲज अ प्रोटेक्टेड कल्टिवेशन. म्हणजे प्लास्टिक जर टाकलं आपण आणि बागेमध्ये पाणीच पडू दिलं नाही, जे काही प्लास्टिक आहे ते त्याच्याद्वारे हे जे काही पाणी आहे ते बाहेर काढलं जाईल बागेच्या. तर ती एक पण महागडी उपाययोजना आहे. खूप महाग आहे ते, थोडंसं आता सध्याच्या याच्यामध्ये काळामध्ये ते महाग पडतं. पण हे जे काही प्लास्टिक आहे तुम्ही दरवर्षी बदलू शकता किंवा तसंही ते 5-6 वर्ष टिकू शकतं. तर तसा फार हे नाही आहे, पण सगळ्यांना परवडणारं नाही आहे. आपण थंडीचंही पाहिलं, पण आता एक प्रखर सूर्यप्रकाश हा सुद्धा कधी कधी द्राक्ष पिकाला हानिकारक ठरू शकतो. तर ते काय नेमकं, म्हणजे सनबर्न त्याला आपण म्हणतो, तर त्याची काय नेमकी समस्या आहे त्याविषयी काय सांगाल? तर सनबर्न आता आपण थंडीच्या विषयी बघितलं, हा पण कालावधी थंडीच्या ह्याच्यामध्ये येतो. पण जेव्हा कॅनॉपी थोडीशी उघड म्हणजे कमी असते आणि जर आपले जे घड आहेत हे उन्हात आले समजा की हा सनबर्न जो ही जी काही विकृती आहे याला चालना मिळते. सततचं तापमान ते मणी सहन करू शकत नाही आणि कुठंतरी मग ते एक टिपका असा काळा व्हायला लागतो मण्यावरती आणि तो वाढत जातो कालांतराने. तर यालाच आपण सनबर्न म्हणतो आणि याचे देठ पण काळे होतात. अशीच एक विकृती याच्यामध्ये आणखी दिसून येते, ते ममिफिकेशन. पण ते वेगळं आहे थोडंसं, त्याच्यात अन्नद्रव्याचा पण अंतर्भाव आहे. जर सनबर्नचा आपण विचार केला तर खूप जास्त तापमान, सततचं तापमान त्या मण्यावर पडलं तर सनबर्न होतं. आता याला छोटासाच एक उपाय आहे, तो म्हणजे जिथं घड असेल तो सावलीत आपण आणला पाहिजे किंवा त्याला सावली दिली पाहिजे. म्हणजे एक तर कॅनॉपीच्या आतमध्ये ते असलं पाहिजे घड, किंवा दुसरं आता जसं मी तुम्हाला सांगितलं पिंकबेरीसाठी जसं पेपर आपण रॅप करतो, तर असे जर घड सनबर्न म्हणजे उन्हामध्ये येत असतील तर हे सनबर्नने वाचू शकतात आपण त्याला जर पेपरने कव्हर केलं. किंवा आजकाल तुम्ही बघत असाल द्राक्ष बागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साड्यांचा वापर केला जातो किंवा सेडनेटचा वापर केला जातो. ते जरी आपण केलं तरी सनबर्न टाळलं जाऊ शकतं. सर आता म्हणजे आजचं जरी वातावरण पाहिलं, मुंबईत कधी थंडी नसते पण मुंबईतही थंडी जाणवते. नाशिक सारख्या भागामध्ये जवळपास 5 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेलंय. तर आता सडनली आणि असं सांगितलं जातं की जवळपास 10-15 दिवस अजून द्राक्षाचा हंगाम लांबूही शकतो असे. तर आता इमिजिएटली काय शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? तर द्राक्ष संशोधन केंद्रामार्फत त्यांना काय तुम्ही आवाहन कराल? आता जी परिस्थिती आहे सध्याच्या स्थितीमध्ये, तर साधारणतः मण्यांचा आकारमान झालेला आहे. बरोबर. म्हणजे मणी आकार वाढवण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत ह्या झालेल्या आहेत. आता फक्त वाढ बघायचंच आहे, फार काही करायचं काम नाही आहे. कारण आपल्याला जर निर्यात करायची असेल तर 18+ साईज पाहिजे असतो, मण्याचा आकार 18+ पाहिजे असतो. तर ते काम सगळं झालेलं आहे. आता निश्चिंत म्हणजे फक्त पावडरी मिल्डो म्हणजेच भुरी हा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याच्यासाठीचं जे काही आहे तेवढंच बाकी आहे. जर कॅनॉपी तुमची किंवा आपण वेलीचा विस्तार म्हणतो हा जर मर्यादित असेल तर कुठलीही काळजी फार करण्यासारखं नाही आहे. फक्त पानं ताजी तवानी ठेवणं, कारण पानावरती सगळं डिपेंड आहे. तर तेवढं जरी आपण केलं तरी मला वाटतं अजिबात कुठलीही समस्या न येता द्राक्ष उत्पादन हे चांगलं होऊ शकतं. आपल्या राष्ट्रीय संशोधन केंद्रामार्फत असं कुठलं आदर्श असं व्यवस्थापन शेतकऱ्यांना दिलं जातं की ह्या विकृती जेणेकरून टाळल्या जातील अशा पद्धती? आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष बागायतदारांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचत असतो. त्यामध्ये आम्ही दर आठवड्याला ॲडवायझरी लिहितो. वेदर बेस्ड ॲडवायझरी असते, म्हणजे द्राक्षावरती सल्ला, काय काय करायला पाहिजे, काय दक्षता घ्यायला पाहिजे, हे आम्ही वेबसाईटवर आमच्या संस्थेच्या वेबसाईटवर ही सगळी माहिती देत असतो. दुसरं ॲग्रोवनमध्ये बरेच आर्टिकल लिहिले जातात, त्याच्या माध्यमातून किंवा विविध मासिकं आहेत त्याच्या माध्यमातून ही सगळी माहिती दिली जाते. किंवा मग बरेच चर्चासत्र पण आयोजले जातात. द्राक्ष बागायतदार संघ आहे त्यांच्या मदतीनं आम्ही ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर बऱ्याच किंवा डायरेक्ट असं आम्हाला कोणी फोनवर विचारलं ही माहिती, आम्ही वी आर व्हेरी मच ओपन. आम्ही सगळ्यांसाठी म्हणजे काय सल्ला देण्याचं काम
नेहमी ऑनलाईन असतो. तर त्याच्यामुळं कोणी जर अडचणीत असेल आणि त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचण्याचा फोनवरून मोबाईलवरून प्रयत्न केला तरी आम्ही त्यांना अवेलेबल होतो आणि त्यांना माहिती देत असतो. आजकाल बरेच लोक आमच्या केंद्रामध्ये पण माहिती घेण्यासाठी येतात. आम्ही त्यांना त्यांचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत ती माहिती पुरवली जाते आणि दुसऱ्या वर्षी तो माणूस येतो. आता तर फार चिंतेत येतो, पुढच्या वर्षी येणारा माणूस तोच माणूस असेल, तो हसत येतो की त्याचा बराच फायदा झालेला असतो. शेतकऱ्यांनी जर संपर्क साधायचा असेल तर तो कुठे साधायचा? त्यांना जर संपर्क करायचा असेल तर त्याच्यासाठी फोन नंबर आहे 020-2695-6001. जसं माझा नंबर लावायचा असेल तर त्यांना संपर्क करता येईल ह्या नंबरवर 020-2695-6075. ह्या नंबरवर मी अवेलेबल असेल. ऑफिसमध्ये असेल तर निश्चितच अवेलेबल असेल. द्राक्ष संशोधन केंद्राचा नेमका पत्ता काय सर? तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी फार्म, सोलापूर रोड. आणि जर पिनकोड तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर 412307 हा पिनकोड आहे आमचा. तर याच्यावर पत्रव्यवहार करायचा असेल किंवा मग यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता. म्हणजे वातावरण बदलाचे शेतीवर परिणाम होतात ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे. द्राक्षासारखं संवेदनशील पीक आहे, त्याच्यामध्ये अनेक विकृती आणि वाढत्या थंडीचेही कसे परिणाम होतात ते डॉक्टर रामटेके सरांनी आज आपल्याला समजावून सांगितले. याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. सर, आपण इथे आलात आणि शेतकऱ्यांना अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.